ओम परमात्मने नमः. नमस्कार, मी आहे तुमचा मित्रजीत. गीतेच्या 133व्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. अध्याय 3, श्लोक 13. यज्ञशिष्टाशीनः संत मुच्यते सर्वकिल्बिषैः भुंजते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात. यज्ञशेषाचा म्हणजे अनुभव करणारे श्रेष्ठ मनुष्य संपूर्ण पापापासून मुक्त होतात, परंतु जे केवळ स्वतःसाठीच शिजवतात अर्थात सर्व कर्म करतात ते पापी लोक तर पापाचेच भक्षण करतात. भाषांतर असं आहे की यज्ञकर्मानंतर शेष अन्न खाणारे संत सर्व पापांपासून मुक्त होतात. जे आत्मकारणाने अन्न शिजवितात ते पापी लोक पापच भक्षण करतात. आता यज्ञशेष म्हणजे काय? यज्ञातून म्हणजे कर्तव्याच्या यज्ञातून ज्याचा त्याचा वाटा दिल्यानंतर, समजा तुम्ही स्वधर्माचं पालन करत आहात. स्वधर्माचं पालन करत असताना आता विशेषतः जर स्त्री असेल तर तिचं, किंवा पुरुष असेल तर त्याचं आपल्या अपत्यांच्या वतीने जे कर्तव्य असतं ते पालन करत असताना त्या अपत्याचं जे काही ते कर्तव्य म्हणजे त्या यज्ञातला जो वाटा त्याचा त्या अपत्याला देत असताना त्यातून शेष राहिलेलं जे भक्षण करतात त्यांचा वाटा दिल्यानंतर, म्हणजे तुमचं कर्तव्य कर्म केल्यानंतर शिल्लक राहिलेलं तो तुमचा आहे, तो योग आहे. पहा, ते जे भक्षण करतात तर त्यांना इथे संत म्हटलेलं आहे. संतोम उच्यते, त्यांना संतच म्हणायला पाहिजे. आणि ते सर्व किल्बिष म्हणजे काय? सगळ्या किल्बिषापासून ते मुक्त होतात. कर्तव्य कर्माचे निष्काम भावनेने विधीपूर्वक पालन केल्यास यज्ञशेषाच्या रूपात योग अथवा समताच शिल्लक राहते. कर्मयोगात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की संसाराकडून प्राप्त झालेल्या सामुग्रीद्वाराच कर्म होते, म्हणून संसाराच्या सेवेत लावल्यानेच ते यज्ञ म्हणजे कर्म जे आहे ते यज्ञसिद्ध होते. यज्ञाची सिद्धी झाल्यास सहज राहिलेले अविशिष्ट म्हणजे शिल्लक अवशेष ज्याला म्हटलेलं आहे ते योग आपल्यासाठी होते. हा योग म्हणजे समताच यज्ञशेष आहे, ज्याला भगवंतांनी 4थ्या अध्यायात अमृत म्हटले आहे. यज्ञशिष्टामृत भुजः, अध्याय 4, श्लोक 31. महाराष्ट्राला सुदैवाने आपल्या तुमच्या माझ्या सगळ्यांच्या खूप मोठी परंपरा आहे अशा प्रकारच्या योग्यांची. छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण सातत्याने डोळ्यासमोर येतं. त्यांना श्रीमंत योगी किंवा श्रीमान योगी म्हटलेलं आहे. महाराज योगी आहेत, आपण श्रीमंत आहेत. आणि त्यांनी म्हणजे जनतेचे जे काही त्यांनी निधी त्यांच्याजवळ ठेवलेला आहे तो सगळा विश्वस्त म्हणून, स्वतःच्या उपभोगासाठी नव्हे. अनेक ठिकाणी पाहिलं तर, इतर महाराष्ट्राच्या बाहेर गेलात तर मोठे मोठे महाल दिसतात, मोठे मोठे राजवाडे बांधलेले दिसतात. महाराष्ट्रामध्ये तशा पद्धतीने ते छत्रपतींनी किंवा नंतरच्या सुद्धा सरदारांनी वगैरे तशा पद्धतीचे मोठे मोठे महाल राजवाडे बांधलेले नाहीत. हा कमीपणा नाही. किल्ले मजबूत केले, लक्षात घेतलं पाहिजे. रयतेवरती खर्च केलेला आहे, स्वतःवर खर्च केलेला नाही. अशा पद्धतीचे वैरागी वृत्ती असणारे सेनापती छत्रपती शिवाजी महाराजांच्यापासून ते अगदी अलीकडेपर्यंत तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणातले अगदी अलीकडचे सुद्धा, आत्ताचे सुद्धा काही जर राजकारणी तुम्ही पाहिलेत, समाजकारणी जर पाहिलेत, अनेक मोठ्या मोठ्या संस्था चालवणारे लोक पाहिलेत तर लक्षात येईल की ते विश्वस्त म्हणून काम करतात. हे माझं आहे पण मी याचा मालक नाही, मी याचा विश्वस्त आहे, हे मला दुसऱ्या कुणासाठी तरी, आणि त्यातला त्यांचा जो आवश्यक असलेला शेष भाग तो फक्त ते घेतात. हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे उदरनिर्वाह हा पुढेसुद्धा भगवंत मग अशा व्यक्तीचा उदरनिर्वाह योगक्षेमम वहाम्यहम, मीच त्याचा उदरनिर्वाह चालवतो असं म्हणतात. त्याचं वहन मी करतो म्हणून सांगतात पुढे की जो यज्ञातलं शेष तो पूर्णपणे त्यांनी आपलं संपूर्ण जे जीवनमान आहे ते त्या कर्तव्यासाठी वाहिलेलं आहे. त्यांचा योगक्षेम भगवंतच चालवत असतो. मुच्यन्ते सर्व किल्बिषैः, येथे किल्बिषैः पद बहुवचनी आहे, या ज्याचा अर्थ संपूर्ण पापांपासून अर्थात बंधनांपासून असा आहे. परंतु भगवंतांनी या पदासोबत सर्व पदही दिले आहे.
ज्याचे विशेष तात्पर्य हे होते की यज्ञशेषाचा अनुभव झाल्यास मनुष्याला कोणत्याही प्रकारचे बंधन राहत नाही. त्याची संपूर्ण कर्मे, संचित प्रारब्ध आणि क्रियमाण हे विलीन होतात. पहा, कामना न राहिल्यास संचित कर्म विलीन होतात. मागे तुम्ही काय केलं आणि त्याच्यामुळे तुमचं कर्म संचित म्हणजे पाप आणि पुण्य दोन्हीचाही साठा आहे तुमच्याकडे. पण तुमच्या कामना म्हणजे मागचं जे काही तुमचं भूतकाळ आहे त्याच्या व्यतिरिक्त आत्ता तुम्ही जे करत आहात ते करत असताना तुम्ही जर कामना तुमच्या राहिल्याच नाहीत, बिनकामनेचं तुम्ही कर्तव्य कर्म करताय पहा, तर ती कर्म विलीन होतात. जोपर्यंत शरीर असते तोपर्यंत प्रारब्धानुसार अनुकूल प्रतिकूल परिस्थिती येते, परंतु यामुळे तो सुखी दुःखी होत नाही. अर्थात त्या परिस्थितीचा त्याच्यावर कोणताही परिणाम होत नाही. हे प्रारब्ध कर्माचे विलीन होणे आहे. फलेच्छा न राहिल्यास क्रियमाण कर्म अकर्म होतात, अर्थात फळ देणारे राहत नाहीत. हे क्रियमाण कर्माचे विलीन होणे आहे. म्हणजे यश आणि अपयशाचा परिणाम होत नाही. थोडक्यात समता साध्य होते हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि अशी साध्य झाल्यानंतर तो सिद्धच होतो हे लक्षात घेतलं पाहिजे. अध्याय 4 श्लोक 23मध्ये ह्या संचित प्रारब्ध आणि क्रियमाण ह्या संदर्भामध्ये पुढच्या अध्यायामध्ये आपण शिकणार आहोत. संपूर्ण कर्म विलीन झाल्यावर त्याला सनातन ब्रह्माची प्राप्ती होते. अध्याय 4 श्लोक 31 म्हटलेलं आहे यज्ञशिष्टामृतम भुजः. याच अध्यायाच्या 9व्या श्लोकात भगवंतांनी यज्ञार्थ कर्माऐवजी अन्यत्र कर्मांना बंधकारक म्हटले आणि 4थ्या अध्यायाच्या 23व्या श्लोकात यज्ञार्थ कर्म करणाऱ्या मनुष्याचे संपूर्ण कर्म विलीन होण्याविषयी म्हटले. या दोन्ही श्लोकात म्हणजे अध्याय 3 श्लोक 9 आणि अध्याय 4 श्लोक 23 जी गोष्ट आली आहे तीच गोष्ट येथे सर्व किलविषयी पदाने म्हटली गेली आहे. तात्पर्य, यज्ञशेषाचा अनुभव करणारे मनुष्य संपूर्ण बंधनरूपी कर्मातून मुक्त होतात. पापकर्म तर बंधनकारक असतातच, सकाम भावनेने केलेले पुण्यकर्मही फलदायक झाल्याने बंधनकारक असतात. म्हणजे दोरी जी किंवा तुम्हाला ज्यांनी बांधले ती रेशमाची आहे की सोन्याची आहे की लोखंडाची आहे, ती बंधनकारकच असते, कारण तुम्ही बांधले गेलेले आहेत त्या सगळ्या दोऱ्यांनी, हे लक्षात घेतलं पाहिजे. पापकर्म तर बंधनकारक असतातच, पण ही पुण्यकर्म ही बंधनकारक असतात. यज्ञशेषाचा अनुभव झाल्यास, इथे स्वामीजी म्हणतात समतेचा अनुभव झाल्यास पाप आणि पुण्य दोन्हीही राहत नाहीत. बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते. दोन्ही, उभे म्हणजे दोन्ही, ते बुद्धियुक्त झाल्याने म्हणजे समतायुक्त स्वधर्म पालन करणारी बुद्धी. अध्याय 2 श्लोक 50. आता विचार करा की बंधनाचे वास्तविक कारण काय आहे. असे व्हावे आणि असे होऊ नये याच कामनेने बंधन होते. ही कामना संपूर्ण पापांना जन्म देणारी म्हणजे त्या पापांचं मूळच आहे. अध्याय 3 श्लोक पुढे येईल 37. म्हणून कामनेचा त्याग करणे अत्यंत आवश्यक आहे. लोक घाबरतात, कामनेचा त्याग केलं तर मला मोटिवेशनच नाही, कारण आता आपण अलीकडच्या, ते खरं सांगायचं तर ते आधुनिक नसलं तर बुरसटलेलं आहे जे व्यवस्थापनशास्त्र आत्ता शिकवलं जातं. ते मोटिवेशनमुळे अनेक लोक फ्रस्ट्रेट झालेले आहेत. लक्षात घ्या. स्वची जाणीव करून म्हणजे त्याला स्वची जाणीव करून दिल्यानंतर त्याच्यातला तो आत्मा जागा केल्यानंतर पुढच्या गोष्टी सगळ्याच होत असतात. मोटिवेशनची आवश्यकताच राहत नाही त्याला, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून स्वरूपाचं ज्ञान करून घेण्यासाठी, स्वरूप जाणण्यासाठी, स्वला जाणण्यासाठी हा इतका सगळा प्रपंच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, सनातन संस्कृतीमध्ये, सगळ्याच प्रकारच्या संप्रदायांमध्ये सगळ्या तपस्व्यांनी केलेला आहे. मूळ उद्देश एकच आहे, स्व जाणून घेणे. त्याला वेगळी वेगळी नावं आहेत. कोणी अर्हन म्हणतं, कोणी निर्वाण म्हणतं, कोणी मोक्ष म्हणतं, कोणी मुक्ती म्हणतं. वेगळी वेगळी त्याला पहा शब्द दिलेले आहेत, पण त्याचा मूळ तो आहे स्वरूप जाणून घेणं. प्रत्यक्षामध्ये जी घटना घडते ती स्वचं आपल्याला स्वरूप समजतं काय आहे ते. वास्तविक पाहता कामनेला कोणतीही स्वतंत्र सत्ता नाही. कामना अभावापासून उत्पन्न होते आणि स्व म्हणजे सत्स्वरूपच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अभाव नाहीच आणि होऊही शकत नाही. म्हणून स्वच्या ठिकाणी कामना नाहीच. केवळ अज्ञानाने शरीरादी असत पदार्थांची आपली एकता समजून
मनुष्य असत पदार्थांच्या अभावाच्या अनुषंगाने आपल्यात अभाव मानू लागतं. माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे ते नाही आहे. हे संपूर्णच शरीराच्या माध्यमातून आपलं चाललेलं असतं. लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. पहा, म्हणून अनेक लोकांनी अशा चमत्कार वाटणाऱ्या गोष्टी केलेल्या आहेत की ज्या शारीरिक पातळीवरती शक्यच नाहीत तुम्हाला आम्हाला. याचं कारण ते त्यांच्या शारीरिक पातळीवरून त्या आत्मतत्वाच्या त्या पातळीपर्यंत पोचलेले होते, म्हणून त्यांनी अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी केलेल्या आहेत. हे समजून घेतलं पाहिजे. शरीराच्या देहभान हरपल्याशिवाय हरता देहभान आत्मभान आले. देहभान हरल्याशिवाय आत्मभान येऊ शकत नाही. समजून घेण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून स्वच्या ठिकाणी कामना नाहीच. केवळ अज्ञानाने शरीरादी असत पदार्थांची आपली एकता समजून मनुष्य असत पदार्थाच्या अभावाच्या अनुषंगाने आपल्यात अभाव मानू लागतो आणि त्या अभावाची पूर्ती करण्यासाठी असत पदार्थाची कामना करू लागतो. साधकांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी की आरंभ आणि समाप्त होणाऱ्या क्रियांपासून उत्पन्न आणि नष्ट होणारे पदार्थ तर मिळतीलच. अशा उत्पत्ती विनाशशील पदार्थांपासून मनुष्याच्या अभावाची पूर्ती कधीच होऊ शकणार नाही, होऊ शकत नाही. जर या पदार्थांपासून अभावाच्या पूर्तीचा प्रश्नच नाही तर मग या पदार्थांची कामना करणे ही चूकच आहे. असा योग्य विचार केल्यास कामनेची निवृत्ती सहज होऊ शकते. मात्र आपले म्हणविले जाणारे शरीरादी पदार्थांना कधीही आपले आणि आपल्यासाठी न समजता दुसऱ्याच्या सेवेत लावल्याने या पदार्थाशी आपोआप संबंध विच्छेद होतो, ज्यामुळे तात्काळ आपल्या सत्स्वरूपाचा बोध होतो. नंतर मग कोणताही अभाव शिल्लक राहत नाही. ज्याच्या मनात कोणत्याही प्रकारच्या अभावाची मान्यता किंवा कामना राहत नाही तो मनुष्य जिवंतपणीच संसारापासून मुक्त आहे. हे समजून घेतलं पाहिजे. मुक्तीचा अर्थ आहे त्या कामनेचं बंधन त्यांनी त्यागलेलं आहे. तू कर्म करत नाही इथे तर सांगतात तर त्याच्यासारखं कोणीच कर्म करत नाही. कृष्णाने जो कर्मयोग निर्माणच केला आपल्या जगण्याने, प्रभू रामचंद्रांनी केला, शंभू महादेवांनी केला, आई दुर्गेनी, कालीमातेनी केला, जगदंबेनी केला, असा कर्मयोग कोण करू शकतो? स्वामी विवेकानंदांनी केला, त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंसांनी केला. अनेक लोक आपल्याला आपण बघतोय आता उद्योगपती ज्यांना म्हणतो त्यांच्या संपत्तीमध्ये एवढी वाढ झाली, एवढी घट झाली, सातत्याने रोज वर्तमानपत्रातून बातम्या येत असतात. त्यांनी काही फरक पडत नसतो. 2 तास 4 तास झोपून ते दिवसातलं 20-20 तास 18-20 22-22 तास काम करणारे उद्योगपती कर्मयोगी आहेत. आपल्याला वाटतं की त्यांच्या मनामध्ये काही संकल्प आहेत, कामना आहेत आणि त्यांनी या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने या स्वतःच्या काहीतरी याच्यासाठी केलेल्या आहेत. पण ते जितक्या हातांना रोजगार देतात तर आपल्याला सहज समजण्यासारखं आहे की मी काम बंद केलं तर एवढ्या हातांना रोजगार मिळायचा बंद होईल म्हणून ते काम करत असतात. संत आहेत ते. याच पद्धतीने त्यांचाही कर्मयोग समजून घेतला पाहिजे. त्यातला समान धागा हा समजून घेतला पाहिजे. तो आहे समता, तो आहे योग. यज्ञ करणं ते कर्तव्य समजून हे सगळं करत असतात आणि त्याच्यातून मिळणाऱ्या फळ आपल्याला वाटतं की एवढं मिळालं आणि तेवढं मिळालं आहे. आपल्या पेपरमध्ये ते रंगून वाचायलाही आवडतं. काही वेळेला काही लोकांना ते आवडत नाही असंही होतं. एवढे पैसे घेऊन काय करणार आहे किंवा काय करणार आहे, किंवा बघा ह्याच लोकांच्याकडे कसे पैसे येतात, आमच्याकडे कसे येत नाहीत पैसे. फरक आहे हा, समजुतीचा फरक आहे की त्यांच्या मनात संकल्प कामना नाहीत, त्यांच्या मनामध्ये स्वधर्म पालन आहे. हे मी केलं नाही तर अनेक लोकांना उपासमार होईल आणि मग ते करतात. आपण समजून घेतलं पाहिजे. जरी झाशीची राणी म्हणाली की मेरी झाशी नाही दूंगी, तरी ती संपूर्ण देशाचा विचार करते हे लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला तो स्वार्थ आहे असं म्हणता येणार नाही. तो मोठा कर्मयोग आहे हे समजून घेतलं पाहिजे. सुरुवात माझ्या झाशीपासून आहे, ती नाही देणार आणि मग माझा देशही नाही देणार मी. आपल्याला हे कळायला पाहिजे. हा कर्मयोग आहे. ये पचंत्या आत्मकारणात. आत्मा म्हणजे इथे आत्मा हा शब्द स्वतः मी असा अर्थाने आत्मा हा शब्द इथे आत्मा या अर्थाने वापरलेला नाही.
आपल्यासाठी काहीतरी इच्छिण्याचा अभाव, अर्थात स्वार्थ, कामना, ममता, आसक्ती, तसेच आपल्याला चांगले म्हणवून घेण्याचा थोडाही भाव म्हणजे आत्मकारणात पदाच्या अंतर्गत येतो. मनुष्यात जितकी स्वार्थबुद्धी राहते जास्त, तो तितकाच अधिक पापी असतो. पहा, येथे पचंती पद उपलक्षक आहे, ज्याचा अर्थ केवळ स्वयंपाक करणे एवढाच मर्यादित नसून खाणे, पिणे, चालणे, बसणे इत्यादी संपूर्ण सांसारिक क्रियांच्या सफलतेशी संबंध आहे त्याचा. पचंती म्हणजे पचणे असा विषय नव्हे, स्वयंपाक करणे. तर या अर्थाने इथे तो शब्द वापरलेला आहे, पचंती. आपला स्वार्थ इच्छिणारी व्यक्ती आपल्यासाठी कार्य करो अथवा दुसऱ्यासाठी, वास्तविक तो आपल्यासाठीच पाकक्रिया करतो, याच्या विरुद्ध आपल्या स्वार्थभावाचा त्याग करून कर्तव्यकर्म करणारा साधक म्हणविला जाणाऱ्या शरीरासाठी पाकक्रिया करो अथवा दुसऱ्यासाठी, वास्तविक तो दुसऱ्यासाठीच पाकक्रिया करत असतो. स्वतःच्या शरीरासाठी ते वाटत असलं तरी स्वतःचं शरीर तो स्वतःचं मानतच नाही आहे. अशा वेळेला त्या शरीर रक्षणाची जबाबदारी तो फक्त घेतो. या शरीराचाही तो विश्वस्त आहे. एकदम शेवटी जावं की नाही, परंतु या ठिकाणी सुद्धा हे ऐकायला हरकत नाही. ही कमान चढत जाते खरं सांगायचं तर, परंतु हा विषय डोक्यामध्ये असू दे. परमात्मा इति च अपि उक्तो देहेन अस्मिन पुरुषः परः. त्याला परमात्माच म्हणावं. जो पुरुष म्हणजे स्त्री किंवा पुरुष, मनुष्य जात ज्याला म्हटलेलं आहे, व्यक्ती देहात असूनसुद्धा परक्यासारखी राहते स्वतःच्याच देहामध्ये. त्या देहाची मालकी नाही, तिथे भाडे करू जसा एखाद्या घरात येऊन राहतो. हे घर कधीतरी मला सोडायचं आहे असं समजून राहतो, तशा त्या व्यक्तीला परमात्माच म्हटलं पाहिजे. म्हणजे परमात्मा सिद्धी किती सोपी आहे पहा म्हटलं तर. पण आपण इतकं अवघड करून ठेवलेलं आहे की त्या शरीराशी तादात्म्य झालेला आहे आपला आणि तो मोह सुटतच नाही, असा विषय आहे. तर तिला संसाराच्या सेवेत न लावता आपल्या सुखासाठी, भोगासाठी लावणेच जे काय आहे पहा, संसाराकडून मिळालेली सामुग्री. तर संसाराच्या लहानात लहान अंशाला, शरीराला आपले आणि आपल्यासाठी मानणे तर फार मोठे पाप आहे. परंतु शरीराला आपले न मानता त्याला आवश्यकतेनुसार अन्न, जल, वस्त्र इत्यादी देणे आणि याला आळशी, प्रमादी, भोगी होऊ न देणे ही शरीराची सेवा आहे, ज्यामुळे शरीराविषयी ममता किंवा आसक्ती राहत नाही. पहा, मनुष्याला आपल्या कर्माचे फळ स्वतःला भोगावे लागते, परंतु त्याच्याद्वारा केल्या गेलेल्या कर्माचा प्रभाव संपूर्ण संसारावर पडतो. आपल्यासाठी कर्म करणारा मनुष्य आपल्या कर्तव्यापासून च्युत होतो आणि आपल्या कर्तव्यापासून च्युत झाल्यामुळेच राष्ट्रात अकाल, महामारी, मृत्यू इत्यादी महान कष्ट होतात. म्हणून मनुष्यासाठी उचित आहे की त्याने आपल्यासाठी काहीही करू नये, आपले काहीही समजू नये, तसेच आपल्यासाठी कशाचीही इच्छा करू नये. पहा, खूप लोक आता ज्या बाजूला मी उद्योगपतींच्याबद्दल बोललो तर किंवा व्यापाऱ्यांच्याबद्दल बोललो, तशाच पद्धतीने काही व्यापारी उद्योगपती आहेत ते खूपच स्वार्थी आणि त्यांच्यामध्ये मनामध्ये, शरीरामध्ये, रोमारोमात कामनेशिवाय काहीच नाही आहे. ते लोक खोदकाम करतात, काही लागलं तरी जमीन खोदतात. जंगलाकडे जरी दृष्टी गेली तरी ही नैसर्गिक साधन संपत्ती आहे म्हणतात. तीव्र आक्षेप आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे ह्या गोष्टीवरती. साधन संपत्ती नाही, निसर्ग आहे. पहा, ते एक तुमच्या माझ्यासारखं एक जीवन आहे. जसं आपण इथे शहरामध्ये राहतो, गावामध्ये, खेड्यामध्ये राहतो, आपण वस्ती करून राहतो, तसं त्यांचं ते वसाहत आहे. तिथे प्राणी राहतात, वनस्पती राहतात. तर आपल्याला त्यांच्याकडे आपली संपत्ती आहे असं बघण्याचा काही अधिकार नाही. जंगलच्या जंगल या लोकांनी पेटवून दिली, डोंगरच्या डोंगर पोखरले, फोडले, धुळदाण केली त्याची. हे खनिकर्म जे चाललेलं आहे हे आत्ता अतिशय विध्वंसक आहे. तुम्ही जे मोबाईल वापरता, छोट्या छोट्या गोष्टी वापरता, काहीही असं नाही की जे त्या खनिजातून येत नाही. सोनं खाणीतून येतं, सिलिकॉन खाणीतून येतं, त्या चिपला लागणारे सगळे जे काही मटेरियल आहे ते खाणीतून येतं आणि ते खोदकाम करून निसर्गाची इतकी प्रचंड हानी आत्ता चालू आहे. आणि मग इथलं ग्लोबल वॉर्मिंग, समिट घ्यायला लागतात सगळ्या 200-200 देशांना मिळून.
कार्बन क्रेडिटचा विषय त्याच्यामध्ये येतो, कार्बन इमिशनचा विषय येतो. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ग्लोबल वॉर्मिंग व्हायचं कारण काय? समुद्राची पातळी वाढण्याचं कारण काय? एक वेळ संपूर्ण पाणी हटवून मागे दक्षिण ध्रुवाकडे गेलं, लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. पृथ्वीचा अंश कलला की कोणीतरी कलवला. आपण ते वराह पुराण आहे ते वाचण्यासारखी गोष्ट आहे. नेमकं काय झालं? पृथ्वीवरचं पाणी कमी होऊन पृथ्वी वर कशी काय आली? आणि तो बर्फाच्छादित जो भाग आहे तो तिकडच्या बाजूला कशा पद्धतीने ते वितळेल तसं पाणी वाढायला लागलं आहे. कधीतरी ती जुनी अवस्था होणार, सगळंच पाण्याखाली जाणार. कोण जबाबदार त्याला? हेच उद्योगपती आणि व्यापारी आहेत, जे स्वार्थी झालेले आहेत. आजचा फायदा बघतात, पण त्यांना भविष्याची कसलीच चिंता नाही आहे आणि ते स्वतःसाठी मिळवत आहेत. ही बाब लक्षात घेतली पाहिजे. या लोकांनी आपलं हे काम ताबडतोब थांबवलं पाहिजे. पुढच्या पिढीसाठी तुम्ही काहीही शिल्लक ठेवत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. नफा 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 मिळवायचा म्हणजे तुमची भूक आहे किती? भस्मासूर शिरलाय की काय अंगामध्ये, की इतकी भूक लागते तुम्हाला? ओंजळभर धान्याचे धनी असतो आपण सगळेच जण. एका वेळेला त्याच्यापेक्षा जास्त कितीही प्रयत्न केलात आणि किती श्रीमंत असलात तरी खाता येत नाही. हो, कच्चं धान्य तुम्ही जर गोळा केलं, तांदूळ जोंधळा काय असेल ते, डाळ काय असेल ते एकत्र केलं तर ओंजळीत मावेल एवढंच असतं. ते पाण्यात टाकलं, शिजवलं की त्याचा आकार वाढतो. असतं ते एवढंच, ओंजळीत मावेल एवढं. तुमच्या ओंजळीत मावेल त्याच्यापेक्षा जास्त भूक तुम्हाला लागू शकत नाही. मी अमुक तमुक आहे, इतका मोठा श्रीमंत आहे, मी 500 माणसांचं जेवणार, सोयच नाही. एकाच माणसाचं एकावेळी जेवायला लागतं, किती श्रीमंत असलात तरी. आपल्याला हे समजत का नाही? आपल्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी इथे देवानी सगळं दिले, गरीबापासून श्रीमंतापर्यंत सगळ्यांना. आपले चोचले, आपल्या इच्छा, आपल्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी इथे काही नाही आहे. म्हणून म्हणतात की कामना त्यागा, कारण त्याच्यासाठी इथे काही दिलेलंच नाही तुम्हाला. तुमची गरज आहे, भागणार ना, प्रश्नच येत नाही. तर तुमच्या कामनांना अंत नाही. मनुष्य एकामागे एक कामना करतच राहतो. इथे ह्या गोष्टी परस्पर विरोधी वाटतील. एका बाजूला तुम्ही स्वधर्म पालन करायला सांगताय आणि एका बाजूला कामना करू नका म्हणून सांगताय. तर हे जमायचं कसं? कामना नसेल तर स्वधर्माचं पालन तरी आम्ही कसं करणार? तर मुळात ही गोष्ट, त्यातलं भिन्नत्व हे आपल्याला समजलेलं नाही असा त्याचा अर्थ आहे. स्वधर्म पालन जे आहे त्याचा कामनेशी खरंच काही संबंध नाही. स्वधर्म पालन ही आवश्यकता आहे आणि कामना ही निर्माण झालेली इच्छा आहे. लक्षात घ्या, ते एका याच्यामध्ये अवस्थेमध्ये मनाची ती अवस्था आहे, ती कामना. आत्ता मला हे पाहिजे आहे, ती गरज नाही आहे. कोणी दारुडा म्हणेल की मला दारू लागतेच संध्याकाळी, माझी आवश्यकता आहे. जन्मापासून होती का? कधीतरी लागली ना नंतर? म्हणजे हे तू मिळवलेलं तुझं हे आहे, ती कामना आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. हार्मोन स्ट्रॉंग होतात. एखाद्या वेळेला एखादी गोष्ट पाहून तोंडाला पाणी सुटतं, तात्पुरती गोष्ट आहे ती कामना आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. ती नाही मिळाली तर येणाऱ्या ज्या फ्रस्ट्रेशनच्या गोष्टी आहेत, नैराश्य आहे, ते पुजलेलंच आहे तिथे. म्हणून कामना करणाऱ्या माणसाच्या हातामध्ये अंतिमतः दुःख पडतं. मला आंबा खायचा आहे, खाल्ला. दुसरा पण आहे उपलब्ध, दुसराही खाल्ला. तिसरा पण उपलब्ध आहे, तिसराही खाल्ला. चौथ्या आंब्याला तुमची इच्छा आपोआप कमी होते, तरीही खाल्ला आहे माझ्याकडे म्हणून. 5-6 खाल्ले, पोट बिघडतं. दुसऱ्या दिवशी त्याचे हिशोब द्यावे लागतात सगळ्याचे. हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे तुम्ही अति कराल तर तिथे त्याची माती होऊन जाते त्या गोष्टींची. तेव्हा उपभोग पण किती घ्यायचा आपण, ह्याला अगदीच मर्यादा आहे. कारण तुमचा निसर्गच तुम्हाला कधी क्षमा करत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे कामना केलीत तुम्ही 6 आंब्यांची, मिळाले. पुन्हा 7व्या, 8व्या, 9व्या आंब्याची जर कामना केली तर तुमच्या पदरी दुःखच पडणार आहे, हे लक्षात घ्या, त्याचं सेवन केल्यानंतर. म्हणून सातत्याने म्हटले की कामना मग ती सुरुवातीलाच थांबा ना, जिचा शेवट असा होणार आहे. आंबे मिळाले, खाल्ले, विषय संपला. कामना न करता मिळाले, खाल्ले, विषय संपला. पुन्हा मिळावेत त्याच्यासाठी धडपड, ह्या गोष्टी करणं योग्य नाही. परंतु स्वधर्म पालन करण्यासाठी
ज्या गोष्टींची आवश्यकता आहे. म्हणून ते निहित कर्म म्हटलं आहे त्याला. आंबा खाणं हे काही निहित कर्म नव्हे. तुम्हाला उपलब्ध होऊ शकतं तुमच्या घरच्यांसाठी, तुमच्यासाठी. तुमचं शरीर हे सुद्धा परच आहे, परकच आहे. उपलब्ध होऊ शकतात ज्या गोष्टी तुम्ही करू शकता त्या करायला हव्यात. त्याच्याबद्दल काही दुमत असायचं कारण नाही. परंतु त्या व्यसन नसाव्यात, त्या दुष्परिणाम करणाऱ्या नसाव्यात. बरोबर आहे, एखाद्या गोष्टींनी करमणूक होते, मनाचं एक मनोरंजन होतं, तनोरंजन दुसऱ्या पद्धतीने होत असतं. पण त्याचं व्यसन होणं ही चांगली गोष्ट नाही, हे समजून घेतलं पाहिजे. त्या गोष्टी ओघाने याव्यात आणि ओघाने जाव्यात. एक व्यसनाबद्दलसुद्धा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे एके ठिकाणी एक व्याख्यान देताना म्हणाले की माझ्या वडिलांनी व्यसनांबद्दल सांगितलं होतं. म्हणजे त्यांचे वडील प्रबोधनकारक ठाकरे, की व्यसन असं करावं की ते ये म्हटलं की आलं पाहिजे आणि जा म्हटलं की गेलं पाहिजे. ते तुमच्यावर आरूढ होता कामा नये. ही समजून घेण्याची गोष्ट आहे. थोर लोक आपण ज्यांना म्हणत असतो, तर त्या थोरा मोठ्यांचे जे वर्तणुकीमधून त्यांच्या मिळणारे जे धडे आहेत ते आपण घ्यावे, असा त्याचा अर्थ असतो. नुसतीच त्यांची पूजा करायची, त्यांच्याकडून काही शिकायचं नाही. ते मोठे आहेत, त्यांनाच जमतं आहे म्हणायचं, आम्हाला काही जमणार नाही म्हणायचं, हे स्वतःला फसवणं आहे. त्यांना जमतं तर आपल्यालाही जमतं, जमायलाच पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. कर्मफलाचा उत्पन्न आणि नष्ट होणाऱ्या सर्व वस्तूंचा आश्रय घेणे आपल्यासाठी पाकक्रिया करण्याचे अंतर्गत आहे. याचसाठी भगवंतांनी 6व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकात अनाश्रित हा कर्मफलम पदाने कर्मयोग्याला कर्मफळाचा आश्रय घेऊ नये असे म्हटले आहे. सर्वथैव अनाश्रित असल्यावरच मनुष्य आपल्यासाठी काहीही करत नाही, ज्यामुळे तो योगामध्ये स्थित होतो. चालता बोलता सर्व क्रिया प्रत्यक्षात करताना दिसणारा मनुष्य योगामध्ये स्थिर असतो. लक्षात घ्या, त्याचा अंतरंग कळाला नाही तर तो कळणारच नाही की तो योगी आहे. भुंजते ते त्वघम पापाः या पदात भगवंतांनी आपल्यासाठी कर्म करणाऱ्यांची सभ्य भाषेत निंदा केली आहे. आपल्यासाठी केल्या गेलेल्या कर्मापासून तो इतका पापसंग्रह करतो की 84 लक्ष योनीचे आणि नरकांचे दुःख भोगूनसुद्धा ते पाप त्याचे संपत नाही, तर संचित रूपात शिल्लक राहते. मनुष्ययोनी असे अद्भुत शेत आहे की ज्यामध्ये जे कोणते पाप अथवा पुण्याचे बीज पेरले जाईल ते अनेक जन्मापर्यंत फळ देत राहते. वास्तविक बी पेरलं जाईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. वास्तविक पाहिले तर मनुष्य जन्मच सर्व जन्मांचे मध्ये मूळचा आणि शेवटचा जन्म आहे. जर मनुष्याने परमात्मा प्राप्ती करून घेतली तर त्याचा शेवटचा जन्म हाच आहे, आणि परमात्मा प्राप्ती करून घेतली नाही तर अनंत जन्मांचा मूळ जन्मसुद्धा हाच आहे. आता या ठिकाणी परमात्मा प्राप्ती झाली आणि माझं अस्तित्वच नष्ट होणार म्हणून जे घाबरतात, त्यांनी मुळात ही अनुभूती घेतली पाहिजे. मुळात असा हा अनुभव नाही आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून मनुष्याने तात्काळ असा निश्चय करावा की आता मी पाप आपल्यासाठी करणार नाही, कर्म कुठलंच पाप करणार नाही. या निश्चयात फार मोठी शक्ती आहे. खरे तर असे आहे की परमात्म्याकडे वाटचाल करण्याचा दृढ निश्चय झाल्यास पाप होणे आपोआप बंद होते. पहा, या श्लोकाचा परिशिष्ट भाव असा आहे की मनुष्याजवळ शरीर, योग्यता, पद इत्यादी अधिकार, विद्या, बल इत्यादी जे काही आहे ते सर्व मिळालेले आहे आणि निघून जाणारे आहे. म्हणून ते आपले आणि आपल्यासाठी नाही तर दुसऱ्याच्या सेवेसाठी आहे. या गोष्टीत आपल्या भारतीय संस्कृतीचा सिद्धांत पूर्ण बसतो. जसे आपल्या शरीराचे सर्व अवयव शरीराच्या हितासाठीच आहेत, तसेच संसारातील सर्व मनुष्य संसाराच्या हितासाठीच आहेत. कोणताही मनुष्य कोणत्याही देश, वेश, वर्ण, आश्रम इत्यादीचा का असेना आपल्या कर्माद्वारा दुसऱ्यांची सेवा करून सुगमतेने आपले कल्याण करू शकतो. पहा, परमात्मा असतो की नसतो, शोधायला गेलं तर कुठे सापडेल वगैरे, तर संत सोपं करतात. पहा, गौतम बुद्धांना विचारलं ईश्वर आहे का, तर त्यांनी सांगितलं नाही आहे. दुसऱ्या दिवशी त्याच व्यक्तीने विचारलं परत ईश्वर नाही आहे का, तर गौतम बुद्ध हसल्याने त्याला सांगितलं आहे. परत त्या व्यक्तीने गौतम बुद्धांना विचारलं की
तुम्ही गैरसमज पसरवताय, गोंधळात पाडताय मला, की मला कळेना की आहे की नाही. तेव्हा गौतम बुद्धांनी त्यांना सांगितलं की ज्याला वाटतं की ईश्वर नाही आहे त्याला सत्य माहीत नाही. ज्याला वाटतं की ईश्वर आहे त्याला देखील सत्य माहीत नाही. त्यांनी अनुभूती घ्यायचा प्रयत्नच केलेला नाही की ईश्वर आहे की नाही. आणखीन पुढची गोष्ट अशी आहे की तुझ्या घरामध्ये, तुझ्या आयुष्यामध्ये तुला ज्या समस्यांना सामोरं जायचं आहे त्या समस्या असताना तुझ्यासमोर तू कुठे ईश्वराच्या शोधात चाललेला आहेस. आधी तू स्वतःचा तरी शोध घे. तू आहेस की नाही बघ आधी पूर्ण अंशाने. तुझ्या घरच्यांना स्वतःला काही उपयोगी पडतोस की नाहीस ते बघ. मग ईश्वराकडे आपण नंतर पाहू कधी ना कधीतरी. खूप मोठा विचार आहे. स्वामी विवेकानंदांना ज्यावेळेला अशाच पद्धतीने प्रश्न विचारले गेले, पुढारलेल्या समाजामध्ये शंका असणं, संशय असणं, मनामध्ये प्रश्न असणं ही योग्य गोष्ट आहे. पण ज्यांनी परमेश्वर पाहिलेला आहे, ज्यांनी परमात्मा अनुभवलेला आहे, स्वामी विवेकानंद, त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांच्यासारख्या व्यक्तींनी त्यांच्याबद्दल मनामध्ये द्वेष, तिटकारा आणि त्यांच्या क्षमतेबद्दल शंका असणं, स्वतःला खूप शहाणं समजणं, त्या शंकेमध्ये मी तुम्हाला कुठेतरी आता हा प्रश्न विचारून तुम्हाला उत्तर देताना तुमचा निर्बुद्धपणा मी सिद्ध करायला बसलो आहे, अशा प्रकारची भावना असण्याचं काही कारण नाही. ती वाईट गोष्ट आहे. त्यांनी पाहिलेलं आहे, त्यांनी होय म्हणून सांगितलं. पण स्वामी विवेकानंद जसं रामकृष्ण परमहंस त्यांना सांगतात, हो तुझ्यासारखी नोरेन, तुझ्याशी जसं बोलतोय तसं भगवंताशी, माझ्या कालीमातेशी बोललेलो आहे, बोलतो रोज, किंबहुना त्याच्याही पेक्षा जास्त स्पष्टपणाने. स्वामी विवेकानंद इथं त्या व्यक्तीला सांगतात की तुमचा प्रश्न बरोबर आहे, ईश्वर आहे की नाही. परमात्मा म्हणायचं कशाला, तर त्यांनी ती संकल्पना संपूर्ण विश्वाला दिली. त्यांनी सांगितलं दरिद्री नारायण, जनता जनार्दन. हे दोन्ही शब्द विवेकानंदांचे आहेत. जनार्दन ज्याला विष्णू म्हणतात, ज्याला शिव म्हणतात, जो संपूर्ण या विश्वाचा आधार आहे, तो म्हणजे ही जनताच आहे. त्यांची सेवा कर. ती तरी दिसते ना तुला समोर, जनता दिसते ना. दरिद्री नारायण, जो दारिद्र्यात आहे, हलाखीत आहे, ज्याला गरज आहे, गांजलेला आहे, तो त्याच्यात नारायणाला बघ, त्याची सेवा कर, तर तुझा उद्धार होईल म्हणून सांगतात. फुटबॉल खेळ, तू देवाच्या मागे लागण्यापेक्षा तुला देव सापडेल म्हणून सांगतात. ही विलक्षण गोष्टी आहेत ह्या सगळ्या, आणि खूप खऱ्या आहेत सगळ्या गोष्टी या. मग ज्याचा देवावर विश्वास नाही त्यांनी सेवेवर तरी विश्वास ठेवावा. सांगतात तिथे परमेश्वर सापडेल म्हणतात, तू शोधायचा प्रयत्न कर. आणखीन एक गोष्ट आहे, प्रत्येकाचा मृत्यू होत असतो. बऱ्याच जणांना दिसतो तो समोर, आपल्या मृत्यू दिसतो. त्याच्या जोडीला प्रत्येकाला मरण्यापूर्वी एकदा तरी परमेश्वर दर्शन देतोच देतो, हे मी तुम्हाला निश्चितपणाने सांगतो. मग मरताना परमेश्वराच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणार त्यापेक्षा आजच का नाही ठेवत, आणि आजच अनुभूती घ्यायला का नाही मागत तुम्ही, हा खरा प्रश्न विचारला पाहिजे आपणच आपल्याला. पहा, जसे आपलं म्हणजे ही शरीरात सुगमतेने तो आपलं कल्याण करून घेऊ शकतो. पहा, तर दुसऱ्याची सेवा, दुसऱ्याचा संसार, तर ते इतकं सोपं करून सांगितलं आहे सगळ्या साधू संतांनी. महर्षी वेदव्याससुद्धा सांगतात, परपीडा म्हणजे अधर्म, परसेवा म्हणजे धर्म. धर्माची इतकी सोपी व्याख्या आहे, दुसऱ्याची सेवा. आणि त्या दुसऱ्यामध्ये काय म्हटलं आहे, शिवभावे जीवसेवा. प्रत्येक जीवामध्ये शिव आहे असं समजून प्रत्येक जीवाची सेवा म्हणजे शिवभावे जीवसेवा. ती शिवालाच जाऊन पोचतो. पुढे येणार आहेत ह्या गोष्टी सगळ्या. तुम्ही काहीही कशालाही अर्पण करा, त्या केशवापर्यंत जातं. तुम्ही ज्या इष्टदेवतेला मानता, पहा, समजून घ्या की तो शिवच तिथे केशव म्हणून विद्यमान आहे. आपण हे समजून घेतलं पाहिजे. जो नाहीच आहे तो सगळीकडे विद्यमान आहे, त्याला शिव म्हणतात. शिव हे तत्व आहे. त्या तत्वाबद्दल मी बोलतो आहे. आपल्या जी काही विशेषता आहे ती दुसऱ्यांसाठी आहे, आपल्यासाठी नव्हे. खरं आहे,
जर सर्व मनुष्य असे करू लागतील तर कोणीही बद्ध राहणार नाही. सर्व जीवनमुक्त होतील. मिळालेली वस्तू दुसऱ्यांच्या सेवेत अर्पिली तर आपल्या घरून काय खर्च झाले, फुकटात कल्याण होईल. याशिवाय मुक्तीसाठी इतर काही करण्याची आवश्यकताच नाही. पहा, जेवढे आमच्याजवळ आहे तेवढेच सेवेत लावण्याची जिम्मेदारी आहे. त्यापेक्षा अधिकची जिम्मेदारी नाहीच. त्यापेक्षा अधिक करूही शकत नाही. आपल्याजवळ जितकी वस्तू, योग्यता आणि सामर्थ्य आहे तितकी पूर्ण सेवेत खर्च कराल तर कल्याणसुद्धा पूर्णच होईल. पहा, वास्तविक शरीराने संसाराचेच काम होते आणि आपले काम होतच नाही. कारण शरीर आपल्यासाठी नाहीच. काही ना काही काम करण्यासाठीच शरीराची जरुरी असते. जर काहीही करणार नाही तर शरीराची आवश्यकता काय आहे? म्हणून शरीराद्वारा आपल्यासाठी काही करणेच दोष आहे. काही करणारच नाही आहे तुम्ही तर कशासाठी शरीर हवं आहे? त्याग करून टाकायचा शरीराचा. आणि जर केवळ काहीच गोष्टी तुम्ही करणार असाल, म्हणजे खूप लोकांना म्हणजे त्यांचा लोभ हा विषय हा शेवटी शरीर संबंधापर्यंत येऊन थांबतो. त्यांना वाटतं की जगणं काय आहे तर ते हे एवढंच आहे फक्त. मग तुमच्यात आणि प्राण्याच्यात फरक काय राहिला? डुक्करसुद्धा तेच जर करत असेल तर तुम्ही एकतर त्याची योनी पत्करा, नाही तर त्याही अवस्थेमध्ये आपण मरून गेलेलं शरीर त्यागलेलं बरं गटारात लोळण्यापेक्षा. शरीराचा सदुपयोग झाला तर त्याचं सोनं होईल. पहा, चंदनाचा वृक्ष जो असतो त्याचं खूप सुंदर उदाहरण आहे. जाळा सुगंधच देईल, तोडा सुगंधच देईल, घासा सुगंधच देईल, उघळा सुगंधच देईल. कुठल्याही अवस्थेमध्ये तो चंदनाचा वृक्ष आपला सुगंध देण्याचा गुण नाही सोडत. म्हणून चंदनाला महत्त्व आहे. दुसऱ्या बाजूला कमळाचं फूल चिखलात राहतं. चिखलाचा एकही गुण लावून घेत नाही स्वतःला आणि चिखलाचा स्पर्शही स्वतःला करून घेत नाही. तुम्ही त्या कमळाच्या पानावर सुद्धा पाणी सोडलं तर ते घरंगळून पडतं बाजूला. ते पाणीसुद्धा अंगाला लावून घेत नाही. असतं त्यातच ते. आपणही ह्या संसारात आहोत. संसाराचा कुठला गुण घेत नाही. पोषण मात्र सगळं संसारातून घेतो आणि संसाराचा गुण घेत नाही. हे त्या कमळाच्या फुलाकडून शिकायचं आहे. म्हणून कमळाचं फूल इतकं महत्त्वाचं आहे सनातन धर्मामध्ये. कमळ हे अध्यात्म शिकवतं. एक चिखलात राहून चिखलाचा कुठला गुण घेत नाही. चिखलातून पोषण घेतं पण चिखलाचा गुण घेत नाही कुठलाही. तसं त्या कमळाच्या फुलासारखं राहता आलं पाहिजे. ते आध्यात्मिक जीवन आहे. हा विषय आपल्याला समजला पाहिजे. वास्तविक संसाराने संसाराचेच काम होते, आपले काम होतच नाही. कारण शरीर आपल्यासाठीच नाहीच. काही ना काही काम करण्यासाठी शरीराची जरुरी असते. जर काहीही करणार नाही तर शरीराची काय जरुरी आहे? म्हणून शरीरद्वारा आपल्यासाठी काही करणेच दोष आहे. मिळालेल्या वस्तूद्वारा आपण आपल्यासाठी काही करू शकत नाही तर त्याच्याद्वारा संसाराची सेवा करू शकतो. शरीर संसाराचा अंश आहे. म्हणून त्याच्याद्वारा जे काही होईल संसारासाठीच होईल. संसाराच्या पुढे शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी जाऊ शकतच नाहीत. त्यांना इंद्रियांहून वेगळे करू शकतच नाहीत. पहा, म्हणून आपल्या सुखासाठी कर्म करणे मनुष्यपणा नव्हे तर राक्षसपणा आहे, असुरपणा आहे, पशुत्वसुद्धा आहे. वास्तविक माणूस तोच आहे जो दुसऱ्यांच्या हितासाठी कर्म करतो. आपल्या सुखासाठी कर्म करणारे पापाचेच भक्षण करतात. अर्थात सदा सुखीच राहतात, दुःखीच राहतात. पहा, सदा दुःखीच राहतात. आणि दुसऱ्याच्या हितासाठी कर्म करणारे संपूर्ण पापापासून मुक्त होतात आणि नेहमीसाठी सुखी होतात. यशशिष्टामृत भुजो यान्ति ब्रह्म सनातनम. गीता अध्याय 4 श्लोक 31. ही खूपच मार्मिक या ठिकाणी हा परिशिष्ट भाव आपण समजून घेतला की विश्वस्तासारखं राहता आलं पाहिजे. मला माझ्यासाठी जे दिले असं वाटत असतं ते खऱ्या अर्थाने माझ्यासाठी दिलेलं नसतं. वैराग्य सगळ्यांच्या मनामध्ये आहे. पहा, तुम्हाला तुमचं कुटुंब नसेल तर तुम्ही शरीर रक्षणाचा सुद्धा प्रयत्न करणार नाही. तुम्हाला तुमचा परिवार नसेल तर तुम्ही हे सगळं सोडाल. कुठलेही पैसे मिळवणं, हे मिळवणं किंवा काही मिळवण्याच्या बागे लागणार नाही.
तुम्ही सगळ्याचा त्याग कराल आणि रानावनात निघून जाल. परंतु तुमच्या मनामध्ये वैराग्य आहे म्हणून तुम्ही तुमच्या कुटुंबियांचा विश्वस्त म्हणून काम करत असता. त्यांच्याबद्दल तुमचं कर्तव्य आहे, प्रत्येकाच्या मनात आहे, हे नाकारू शकणार नाही आपण, लक्षात घ्या. आणि आपण ह्या वैराग्याच्या भावनेनेच कायम सातत्याने जगत असतो. आपल्याला वाटतं की आपण आपल्यासाठी काम करतो आहे, प्रत्यक्षात सगळे ही भगवद्गीता जगतायत, लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. कारण अशा या संस्कृतीत आपला जन्म झाला आहे. अनेक जन्मांच्या पुण्याने आपण इथे या भारतभूमीमध्ये महाराष्ट्रात जन्माला आलेलो आहोत. समजून घेण्यासारखी गोष्ट आहे की ते जन्मतःच वैराग्य आपल्याला सगळ्यांना प्राप्त आहे. माझ्या माहितीत असलेले लोक स्वतःसाठी जगणारे नाहीत. मी नव्हे, माझा परिवार, 100 100 मला जेवढे माहिती आहेत ते सगळेच्या सगळे तुम्हीही तुमच्या मनामध्ये धुंडाळून बघा. तुम्ही आधीच परमेश्वराला प्राप्त केलेला आहे. फक्त हे वाचतोय आपण तर त्याची जाणीव करून घेतो आहे, त्याचं शास्त्र समजून घेतो आहे. ती सिद्धी आधीच प्राप्त आहे, आपल्याला नित्य प्राप्त आहे. ती प्राप्त असल्याची जाणीव करून घेतो आहे, खात्री करून घेतो आहे. संशय राहायला नको म्हणून साक्षात भगवंताची वाणी ऐकतोय आपण की मी जे जगतोय ते योग्य आहे का, मी हा मार्ग सोडावा की ह्याच मार्गावर चालत राहावं. निसंदिग्ध शब्दांमध्ये तुम्हाला त्याचं उत्तर मिळत असेल इथल्या प्रत्येक शब्दामधून की हो, तुम्ही जो मार्ग चालत आहात तो योग्य मार्ग आहे. तोच भगवद्गीतेने भगवान श्रीकृष्णाने दाखवलेला मार्ग आहे, सर्व साधुसंतांनी दाखवलेला मार्ग आहे, तोच योग्य आहे. या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी संबंध काय आहे? मला घोर कर्मात का प्रवृत्त करीत आहात? अर्जुनाच्या या प्रश्नाच्या उत्तरात भगवंतांनी अनेक कारणे सांगून पुढील 2 श्लोकात सृष्टीचक्राच्या संरक्षणासाठीही यज्ञ म्हणजे कर्तव्य कर्म करण्याची आवश्यकता प्रतिपादन केली आहे. ती ऐकूया पुढच्या भागामध्ये, पुढच्या 2 श्लोकांमध्ये. ओम परमात्मने नमः.